केंद्रावर ते सध्या पोहोचतात। तर ही दृश्य थेट नागपूरमधून आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। नागपूरमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी देवेंद्र फडणवीस मतदान केंद्रावर आता दाखल झालेले आहेत। मतदानानंतर ते माध्यमांशी काय संवाद साधतात, काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। यंदाच्या या सगळ्या निवडणुकीची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण एवढ्या वर्षानंतर या सगळ्या महापालिकांच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे राज्यामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण पाहायला मिळते। त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा मतदान केंद्रावर आलेले आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस हे सध्या आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात काही क्षणातच ते मतदान करतील, वोटाला शाई लावून बाहेर येतील आणि त्यानंतर कदाचित माध्यमांशी संवादही साधू शकतात। यावेळी ते मतदारांना काय आवाहन करतात त्याकडे लक्ष लागलेलं आहे। देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि आई सुद्धा यावेळी इथं उपस्थित आहेत। मतदान केंद्रावर ते दाखल झालेत, मतदानाचा आपला हक्क बजावणार आहे। राज्यातल्या निवडणुका या अतिशय आता महत्त्वाच्या आहेत। उद्या निकाल नेमका काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण या सगळ्या प्रचारामध्ये यंदा महापालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे। त्यांनी अनेक विरोधकांवर टीका सुद्धा केलेली होती आणि यानंतर आज सकाळपासूनच सध्या मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून अनेक नेत्यांनी मतदान केलेलं आहे, आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि आई या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। आपल्या मतदानाचा हक्क ते बजावणार आहे आणि यानंतर मुख्यमंत्री काय बोलतील याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। अगदीच विदर्भ आणि नागपूर या ठिकाणी जर पाहिलं तर भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय। काही ठिकाणी चौरंगी लढत आहे, मात्र नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अगदी सुरुवातीपासूनच सभांचा प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केला होता आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत प्रचार तोफा थंडवायला थोडासा उशीर होता, तोपर्यंत देखील देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सभा घेतली। त्यांच्या होमग्राऊंडमध्ये त्यांनी प्रचाराचा धडाका हा लावला होता। त्यामुळे या ठिकाणची ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते। भाजप विरुद्ध काँग्रेस हा सामना अनेक ठिकाणी आहे, त्यामुळे आता या सामन्यात मतदार राजा कुणाला कौल देतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले। नक्कीच देवेंद्र फडणवीस त्यामुळे यानंतर नेमकं काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। यंदा राज्यामध्ये महापालिकांमध्ये जी स्थिती पाहायला मिळाली होती, युतीमध्ये नेमक्या कशा पद्धतीनं शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत काहीसा कलह पाहायला मिळाला होता, मात्र आता नागपूरमध्ये जे त्यांचं स्वतःचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे नागपूरमध्ये काय होतं, काय चित्र पाहायला मिळतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावतात, मतदानासाठी ते पोहोचलेले आहेत। नागपूरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त सध्या पाहायला मिळतोय। सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। राज्यभरातल्या नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मुख्यमंत्री स्वतः आता मतदान करण्यासाठी नागपूरमधल्या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। त्यांचे कुटुंबीय सुद्धा यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। राज्यामध्ये यावेळी 29 महापालिकांचा हा सगळा आपण सामना पाहतोय। 29 महापालिकांसाठी आज मतदान होतं, त्यामुळे नेमकं उद्या काय चित्र समोर येईल, काय निकाल लागतो हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। यावेळी ज्या पद्धतीनं महायुती महाविकास आघाडी यांनी प्रचार केला होता, एकमेकांवर अगदी टोकाची टीका केली होती आणि या सगळ्यामध्ये आता उद्या नेमका काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धरमपेठ या ठिकाणचं हे मतदान केंद्र आहे। महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी पिंक बूथ आपल्याला पाहायला मिळतात। त्याच प्रकारचं पिंक बूथ या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। आकर्षक अशी सजावट या बूथला करण्यात आलेली आहे, मतदान केंद्राला करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या पत्नी आणि आईला घेऊन मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। तेजस, मुख्यमंत्री आपल्या मातोश्री आणि पत्नीसह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले, काय माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर लोकशाहीचा उत्सव म्हणून या निवडणुकीकडे बघितलं जातं आणि नागपुरातील धरमपेठ झोन क्रमांक 2 मधील प्रभाग क्रमांक 15 इथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या मातोश्री व सपत्नी अमृता फडणवीस दाखल झालेले आहे। एकूणच जर बघितलं असेल तर संपूर्ण जे कार्यकर्ते सुद्धा त्यांची वाट बघत होते, मुख्यमंत्री कधी येणार आणि मतदानाचा हक्क कधी बजावणार। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपुरातील जे आहे आदर्श महिला मतदान केंद्र
असलेला आहे त्या ठिकाणी आलेल्या धरमपेठ हिंदी उच्च माध्यमिक शाळा आहे त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा त्यांनी जे आहे या निवडणुकीत आपला हक्क बजावत आलेला आहे आणि यानंतर ते माध्यमाशी संवाद साधण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. एकूणच जर बघितलं असेल तर सकाळपासून जे नागपुरात जे आहे ते मतदानाला सुरुवात झाली अगदी आहे. तेजस, थोड्याच वेळात त्यामुळे मतदानाचा हक्क बजावून जेव्हा देवेंद्र फडणवीस बाहेर पडतील ते माध्यमांशी